खटावसारख्या मिरज तालुक्यातील पूर्व दुष्काळी भागात असलेल्या विकास सर्व सेवा सोसायटीला गेल्या 75 वर्षात गत वर्षी फायद्यात आणण्यात संचालक मंडळाला यश आले। मैशाळ योजनेचे पाणी आले, त्यामुळे गत वर्षी संस्थेला 50 लाखांचा नफा झाला। त्यातून 9% डिव्हिडंड आणि भेटवस्तू सभासदांना वाटप करण्यात आले। यावर्षी अतिवृष्टी, अवकाळीचे संकट आदी, शेतीवर कोसळलेली नैसर्गिक आपत्ती आणि शासकीय पातळीवर सुरू असलेल्या कर्जमाफीचा गोंधळ यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज वसुलीला प्रतिसाद न दिल्याने खटाव विकास सोसायटीत 35 लाख रुपयांच्या पोकळ तोट्यातच आहेत। थकीत सभासदांनी कर्ज भरल्यास संस्था 80 लाखांच्या भरघोस नफ्यात जाईल। 3 ते 4 कोटी रुपयांची उलाढाल असणारी खटाव विकास सोसायटी आज 13 कोटी रुपयांच्या पुढे उलाढाल करतीये। कोणालाही सभासद करून घेतलं जात नाही असं नाही, त्यामुळे खटाव सोसायटीची पर्यायाने गावची बदनामी कुणीही करू नये असं खटाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब वंदननावर यांनी सांगितलंय। तर गावचे लोकनियुक्त सरपंच आणि सोसायटीचे संचालक रावसाहेब बेडगे यांनी चेअरमन आणि संचालक मंडळानं प्रसंगी पदरचे पैसे भरून सभासदांसाठी कर्ज वेळेत परतफेड व्हावीत व ते रेग्युलर कर्जदार व्हावेत यासाठी प्रयत्न केले। संस्थेनं 13 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय। या ठिकाणी कोणाचीही कर्जासाठी अडवणूक केली जात नाही अथवा त्रास दिला जात नाही। विनाकारण काही लोक संस्थेची बदनामी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत आहेत, त्यांनी ते थांबवावं। आम्ही लोकांना कर्ज भरू नका सांगतो हा विरोधकांनी केलेला आरोप हास्यास्पद आहे। आम्ही पदाधिकारी संचालक स्वतः कर्ज भरून रेग्युलर आहोत। अशावेळी आम्ही अन्य सभासदांना कर्ज भरू नका असं कशाला सांगू? काही लोक प्रसिद्धीसाठी विनाकारण सोसायटी व गावच्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत, तो त्यांनी थांबवावा असं आवाहन यावेळी रावसाहेब बेडगे यांनी केले। तर सोसायटीचे सचिव संजय रायगोंडा पाटील यांनी सांगितले की सभासद करून घेण्यासाठी जे अर्ज येतात मी जे शेतकरी स्वतः पुढे येऊन समक्ष सह्या करून अर्ज करतात त्यांचे अर्ज संचालक मंडळ पुढे ठेवतो। कोणाच्याही कर्जासाठी अथवा सभासद करून घेण्यासाठी मी अडथळा करत नाही। माझी बदनामी ही खोडसाळपणा आहे असं त्यांनी सांगितलंय। यावेळी सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खटाव विकास सोसायटी गेल्या 75 वर्षापासून खटावात सलग कर्ज पुरवठा करत असतोय आणि कायमच्या संस्था तोट्यात असून सुद्धा या 4-5 वर्षांमध्ये पैशाचं पाणी आल्यानंतर गेल्या वेळी आपण साधारणतः 50 लाख रुपये नफा झाला। त्याच्यामध्ये आपण सभासदांना डिव्हिडंड वाटप केलाय आणि भेटवस्तू सुद्धा दिलोय। आणि परत ह्या वर्षी शासनाच्या कर्जमाफी धोरणामुळे व शेतकऱ्यांच्या अवेळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हे भरू शकले नाहीत। त्यामुळे सदर संस्था 31 मार्चला साधारणतः 35 लाख तोटा दिसतोय आणि सदर जर संस्थेने वाटप केलेले सर्व कर्ज जर लोकांनी भरले तर साधारणतः 80 ते 90 लाख रुपये नफा आज रोजी होतोय। पण या अवेळी पावसामुळे किंवा शासनाच्या धोरणामुळे हे लोक शेतकरी संस्थेवरून पैसे भरण्यास तयार नाहीत। आणि सलग आपण संस्थेमध्ये साधारणतः आता 1606 सभासद असून जी लोक संस्थेत येतात त्या लोकांचं प्रत्येकदर्शी सही करून प्रत्येकांचं आपण सभासद करून घेतलेलं आहोत। आणि सगळं संस्था हा 4-5 कोटीचा संस्था असून आज 12 कोटीचा वाटप झालेला संस्था आहे। आणि ह्या पुढे काही लोकांनी संस्थेला काहीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, ते सगळं चुकीचं असून प्रत्येकदर्शी कोण आले त्यांचं सगळं सभासद करून त्यांना कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे। मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे खटाव व संचालक विकास सोसायटी खटाव सोसायटी 75 वर्ष झालं स्थापन झालेलं असून खटाव संस्था ही 3.5 कोटीची संस्था होतं। चेअरमन साहेब व संचालक यांनी जवळजवळ 13 कोटी रुपये आज रोजी वाटप गावात केलेलं आहे। कुणाचाही कर्ज इथं तटवलं जात नाही आणि कोणाला म्हणजे सर्वसामान्य लोकांना कोणालाही इथं त्रास दिला जात नाही। काही लोक जे आरोप करत असतात ते संस्थेचं गावचं बदनामी करू नये। इथं ज्यांची जे कोणाला कर्ज पाहिजे असेल, ज्यांचे पिकं असतील ते बघून सगळ्यांना कर्ज वाटप संस्था चेअरमन संचालक मंडळ हे करत असते आणि चुकीचा आरोप करून संस्थेचं गावचं बदनामी करू नये। तसेच हे संस्था 75 वर्ष झालं स्थापन झालेलं असून 75 वर्षातच गेल्या वर्षीच जवळजवळ 50 लाख रुपये संस्था नफ्यात आणलं संचालक मंडळ चेअरमन यांनी प्रयत्न करून। आणि सगळ्यांना 9% डिव्हिडंड वाटलं, भेटवस्तू दिल्या जे रेग्युलर सभासद आहेत त्यांना। तसेच यावर्षी लोकांनी अवकाळी पाऊस शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणामुळे लोक कर्ज
भरली नाहीत. त्यामुळं संस्था जवळजवळ 35 लाख रुपये तोट्यात आहे. आज रोजी सर्व जर सभासदांनी जर कर्ज जर भरलं संस्थेचं, जवळ 80 लाख रुपये संस्था हे नफ्यात येऊ शकते. आणि पूर्वी हे संस्था व्याज तपावतीमध्ये होतं. संचालक मंडळ चेअरमन यांनी स्वतःचे पदरचे पैसे घालून, मी त्याला साक्षीदार आहे, 30-40 लाख रुपये तर संस्थेत आणून ठेवून लोकांच्या कर्ज भरून काढलं. आणि लोकांना म्हणजे एवढं मोठं मदत गावच्या सभासदांना चेअरमन साहेब संस्थेनं मदत केलेलं आहे. आणि काही लोक जे करतात ते चुकीचं आहे. आणि इथनं पुढे संस्थेचं गावचं बदनाम करू नये एवढंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो. हास्यास्पद आरोप जे करत असतात संचालक मंडळांना, गावाला माहित आहे, कर्ज भरू नका म्हणून आम्ही कुणाला संचालक मंडळ किंवा चेअरमन हे कुणाला सांगू शकत नाही. आमची स्वतःची कर्ज रेग्युलर आहेत आणि लोकांना आम्ही कर्ज भरू नका म्हणजे हास्यास्पद आरोप करून काही लोक निवडणुका डोळ्यापुढे समोर ठेवून हे जे उद्योग करत करायला लागल्यात. पंचायत समिती, जिल्हा परिषद उद्योग प्रसिद्धीसाठी हे उद्योग करू नये त्यांनी आणि संस्थेचं गावचं बदनाम करू नये. जे असेल ते चेअरमन साहेबांना, संचालकाला भेटून त्यांचं त्यांनी कामं करून घ्यावं एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो. ग्राम सर्व सेवा सहकारी सोसायटीचा सचिव श्री संजय रायगोंडा पाटील, माझ्यावर काही सभासदांनी सभासद करून घेत नाहीत अशी तक्रार केलेली आहे. परंतु मी जे अर्ज येतात, जे प्रत्यक्ष येऊन सह्या करतात, त्यांचा अर्ज मी कमिटी पुढे ठेवून सदर लोकांना सभासद करून घेतलेला आहे. कोणत्याही प्रकारची कोणालाही म्हणजे अडवणूक केलेली नाही, कर्जाला अडवणूक केली नाही. माझ्यावर खोटी तक्रार करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं होऊ नये. ती आपलीच लोक आहेत, त्यांनी येऊन संस्थेमध्ये भेटावे, त्यांची कामं करून घ्यावे. आम्ही सदैव त्यांच्यासाठी, त्यांची कामं करण्यासाठी सदैव तयार आहे. एवढीच या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो.